वरून बेसनाचं आवरण, आतून बटाट्याचं सारण. तर अशा पद्धतीने वरून छान असा हा खुसखुशीत, आतून मऊ मऊ बटाटावडा. बटाटावडा म्हटलं की आपण कितीही डाएटवर असो किंवा कितीही तेलकट न खाण्याचा विचार करत असो, पण बटाटावडा म्हटलं की तोंडाला आपोआपच पाणी सुटतं आणि बटाटावडा खावासा वाटतो. असा हा आपला महाराष्ट्रीयन पदार्थ, जो की सगळ्यांच्या मनाला इतका भावलेला असतो की कोणीही बटाटावडा म्हटलं की सहजतेने लगेचच बटाटावडा खाण्यासाठी तयार होतो. पण आपण बटाटावडा नेहमी गाडीवर जाऊन खातो किंवा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खातो. तर आज त्यांच्याच पद्धतीने बटाटावडा कसा बनवायचा ते सांगणार आहे. चला पाहूया. तर सर्वात अगोदर एक मिक्सरचं जार घेतलं. त्यामध्ये साधारण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 5-7 मिरच्या, त्यानंतर भरपूर असे हे लसूण, साधारण 20-25 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा. तर हे सर्व जे आहे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून छान असं हे दरदरीत जे आहे वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, कारण दाताखाली ते थोडासा हलका क्रंच असतो ना, तोच जो आहे वडापावची मस्त अशी ही शान वाढवतो. त्यानंतर इकडे कढई ठेवली तापायला. त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मोहरी छान फुलले की लगेचच आपण जे मिक्सरमधून वाटण काढलेले ना ते सुद्धा घालून घेतलं. साधारण 2 ते 3 मिनटं याला परतवून घ्यायचं. जर या ठिकाणी तुम्हाला आणखीन तिखट पद्धतीचे किंवा मग कमी तिखटाचे वडापाव बनवायचे असतील तर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता. अदरवाईज बाकीचं जे आहे जितकं घेतलं तितकंच घ्या. त्यानंतर अर्धा चमचा साधारण हळद, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा धनेपूड इतके सुखे मसाले घालायचे आपल्याला, यापेक्षा जास्त नको. कारण जेव्हा पण आपण तो गाडीवर जाऊन बटाटावडा खातो तर त्यातलं आतलं सारण जे आहे ना हलकं थोडंसं पिवळसर असतं बघा, जास्त डार्क पिवळसर अजिबात नसतं. त्यानंतर इथे मी अर्धा तास अगोदरच बटाटे उकडवून आणि त्याची साल काढून ठेवलेली होती. साधारण 1 किलो प्रमाणात हे बटाटे मी घेतलेले होते. आता अर्धा तास अगोदर बटाटे उकडल्याने काय होतं, एकतर त्यातलं जे काही मॉइश्चर आहे ना ते निघून जातं आणि बटाटे छान असे हे कोरडे होतात. ज्यावेळेस आपण हे बटाट्याचं सारण बनवतो ते जास्त असं पातळ किंवा गिळगिळ झालं ना तर ते बटाटे वडे आपल्याला एकतर बनवता येत नाही, आणि ज्यावेळेस ते आपण बेसनाच्या पिठामध्ये घालतो आवरणासाठी तर ते तिथं जे आहे थोडंसं असं पाणी सुटल्यासारखे होतात. तर ते न होण्यासाठी काय करायचं, साधारण अर्धा ते 1 तास, 1 तास शक्य नसेल तर साधारण अर्धा तास अगोदर बटाटा उकडवून ठेवायचा, साल काढून ठेवायची आणि बटाटा छान थंड करून घ्यायचा. बटाटा हाताने कुस्करून घातला आणि मसाल्यामध्ये मिक्स केला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं लगेचच. आता इथे बटाटा जो आहे हाताने कुस्करून घातल्यामुळे एक स्मॅशर घेतलं आणि स्मॅशरने बटाटा जो आहे स्मॅश करून घेऊया. आता बटाट्याची जी आतलं सारण असतं बघा, जेव्हा पण आपण गाडीवर किंवा गाड्यावरचा बटाटावडा किंवा हॉटेलवरचा खातो तर आतलं सारण जे आहे छान असं हे मऊसर असतं बघा. तर ते काय करतात, बटाटा जो आहे ना स्मॅशरने छान असं स्मॅश करून घेतात. त्याने काय होतं, बटाट्यामध्ये जास्तीचे जे आहे बटाट्याचे खडे वगैरे राहत नाही आणि छान बटाटा स्मॅश होतो. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि भरपूर अशी ही हिरवीगार आपली कोथिंबीर घातली. हिरवीगार कोथिंबीर घातली ना की चव काही भन्नाटच लागते बघा, कारण कोथिंबीर असते थोडीशी पण चव जी आहे 100 पटीने वाढवते. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं. आता हे बटाट्याचं सारण जे आहे खूप जास्त वेळ आपल्याला परतवत बसायचं नाही आहे. साधारण 1 ते 1.5 मिनटं आपल्याला हे बटाट्याचं सारण जे आहे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला त्यानंतर मीठ छान पद्धतीने मिक्स होईल. तर इतकंच आपल्याला हे जे आहे मिक्स करायचं होतं. गॅसची फ्लेम बंद केली. त्यानंतर लगेचच हे सारण जे आहे एखाद्या ताटामध्ये किंवा मग छोट्याशा डिशमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून हे थंड करण्यासाठी आपल्याला ठेवता येईल. त्यानंतर हे संपूर्ण सारण जे आहे मी काढून घेतलं
आणि याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया। आता हे सारण थंड होत आहे तोपर्यंत वरचं जे बेसनाचं आवरण असतं ना ते बनवूया। तर या ठिकाणी मी साधारण 3.5 वाटी, आपल्या घरामध्ये नॉर्मली जी वाटी असते ना त्याने 3.5 वाटी बेसन पीठ घेतलं, वजनाने म्हणाल तर 400 ग्रॅम। त्यानंतर त्यामध्ये तिखटाची मिरची पावडर अर्धा चमचा, कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे। आणि त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घातला। ओवा आवर्जून घाला, फ्लेवर छान येतो आणि बेसन पीठ थोडं पचायला जड असतं त्यामुळं ओवा जो आहे छान पचनाचं काम करतो। आता इथे कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर मग साधारण अर्धी वाटी जे आहे तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल। याने काय होतं, जे बघा बटाटे वड्याचं जे वरचं आवरण असतं ना ते छान खुसखुशीत होण्यासाठी ही ट्रिक आहे। एकतर 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घाला, नाहीतर मग अर्धी वाटी तांदळाचं पीठ घाला। दोन्हीपैकी तुम्ही काही वापरू शकता, फक्त एक काहीतरी नक्की वापरा। याने काय होतं, ज्यावेळेस आपण बटाटा वडा तळतो तर वरचं आवरण जे आहे बेसनाचं ते छान असं थोडंसं हलकं क्रंची खुसखुशीत जे आहे तयार होतं। आता एकदमच पाणी न घालता साधारण थोडं थोडं पाणी घालून हे जे बॅटर आहे, आपल्याला बेसनाचं जे पीठ बॅटर आहे छान असं घट्टसर बनवून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहतच असाल की वड्यावरचं जे बेसनाचं आवरण असतं ना ते थोडंसं बघा जाडसर असतं, खूप जास्त पण जाडसर नसतं, पण त्यावर छान असं हे बेसन पिठाचं कोटिंग झालं ना की बटाटा वडा खाण्यासाठी आणखीन चव जी आहे वाढते। त्यानंतर अशा पद्धतीने हे बेसन पिठाचं जे आहे बॅटर मिक्स करून घेतलं आणि छान साधारण 1 ते 2 मिनटं जे आहे विस्करने फेटाळून घेतलं, जेणेकरून सर्व मसाले त्यानंतर कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स होईल, मीठ सगळीकडे छान पसरलं जाईल। हे बघा आपलं हे जे बेसनाचं आवरण आहे ना ते छान पद्धतीने तयार झालं। तर या बेसन पिठास या खुसखुशीत वड्यासोबत मी ती तुम्हाला जी व्हायरल लाल चटणी असते किंवा मग ती आता सध्या बघा गाड्यावर छान अशी ही लाल चटणी मिळते ना ती सुद्धा रेसिपी सांगणार आहे। तर इथे साधारण पोह्याचे चमच्याने 4 चमचे शेंगदाणे घेतले। आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि शेंगदाणे जे आहे हलकेसे तळून घ्यायचे। आता आपण नेहमी पोह्यासाठी शेंगदाणे तळतो तेलामध्ये किंवा चिवड्यासाठी तळतो, तर इतके तळायचे नाही आपल्याला। हलका जो आहे कच्चापणा निघाला पण पाहिजे शेंगदाण्यातला आणि थोडासा कच्चापणा राहिला पण पाहिजे, इतके शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे। त्यानंतर साधारण फक्त 1 ते 1.5 मिनटं मी मीडियम फ्लेमवर शेंगदाणे जे आहेत तळून घेतले, शेंगदाणे काढून घेतले। भरपूर असा हा लसूण न सोलता घालायचा आहे, म्हणजे अजिबात लसूण सोलायचा वगैरे नाही आहे, तसाच लसूण जो आहे काड्या लसणाच्या तेलामध्ये घालायचा आणि लसूणसुद्धा साधारण 2 मिनिटभर परत तळून घ्यायचा, म्हणजे लसणाला काय होतं आतला जो कच्चापणा आहे ना तो निघतो आणि लसूण छान असा क्रंची होतो। त्यानंतर जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं होतं ना त्यानेच अशा पद्धतीने जे आहे हलके हलके भजे किंवा मग तुम्ही बुंदीसुद्धा काढू शकता, पण ही पद्धत सोपी वाटते। एकदा चमच्याने सोडायचं आणि छान क्रंची होईल इतकं तळून घ्यायचं मीडियम फ्लेमवर। आता बुंदी काढताना काय होतं, एकतर घरी व्यवस्थित आपल्याकडून बुंदी निघत नाही, त्यापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आता खूप जास्त नाही, फक्त चमच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित जे आहे तेलामध्ये सोडायचं लेअरने, म्हणजे काय होतं छान अशा पातळ काड्या तयार होतात। हे बघा लसूण, शेंगदाणे आणि बेसन पिठाचे जे आहे भजेसुद्धा म्हणू शकतो आपण याला, हे 3 वस्तू जे आहेत मी या ठिकाणी चटणीसाठी घेतलेल्या आहेत तळून अगोदर। तर हे सर्व जे जिन्नस आहेत शेंगदाणे त्यानंतर लसूण भरपूर घ्यायचा, साधारण 2 कांड्या जे आहे लसणाच्या तेवढ्या घ्यायच्या मोठ्याल्या, कारण ही चटणी जी आहे खास तर लसणाची आणि शेंगदाण्याचीच असते। याला लसणामध्ये छान असा लसणाचा जो आहे सुवास दरवळला पाहिजे या चटणीमध्ये। आणि ही चटणी लालसर करण्यासाठी इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर साधारण 2 चमचे, चवीनुसार मीठ खूप जास्त नाही वापरायचं, कारण वड्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, अगदी थोडंसं मीठ, आणि या बेसन पिठामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे मीठ टाकताना काळजी घ्यायची। अगोदर असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ती जी मिरची पावडर आहे ना सगळीकडे व्यवस्थित लागते आणि ज्यावेळेस आपण मिक्सरला फिरवतो ना ती सगळीकडे एक समान पसरली जाते।
तर दरदरीत अशी चटणी करायची. दरदरीत म्हणजे खूप जास्त जाडसर नाही, फक्त पण पल्स मोडवर 3-4 वेळेस फिरवून घ्यायची. तर आपली ही व्हायरल चटणी तयार आहे. आता ही फक्त बटाटावड्यासोबत नाही, तुम्ही हवं तर चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागते यावर मस्त तेल घालून. तोपर्यंत इकडे आपलं बटाट्याचं सारणसुद्धा थंड झालेलं होतं. लगेच तिकडे वडे वळायला घेतले. आता 1 किलो प्रमाणात वडे किती होतात ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि आता आपण कुठे छोटे वडे बनवतात तर कुठे मोठे वडे बनवतात, तर सगळ्यांचे जे आहे प्रमाण वेगवेगळे असतात. पण साधारण माझ्याकडून 15 ते 17 इथे हे बटाटा वडे जे आहेत तयार झालेले होते 1 किलो बटाट्यामध्ये. आता लगेचच तळायला सुद्धा घेऊया. तर हे जे बेसनपीठ आहे, बेसनपिठामध्ये लगेचच वडे घातले आणि अगोदर काय करायचं, चमच्याने जे आहे बेसनपीठ छान असं वड्यावर जे आहे कोटिंग करून घ्यायची. तुम्ही हवं तर हाताने सुद्धा तळू शकता, पण मला चमच्याचं बेटर ऑप्शन वाटतं. कारण काय होतं, खूप जास्त आपले हातसुद्धा भरत नाही आणि आपल्याला तळताना खूप जास्त असं त्राससुद्धा होत नाही. तर हे बघा, इकडे तेल तापवायला ठेवलं होतं. तेलामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून पाहिलं तर असे हलकेसे बुडबुडी येत होते, म्हणजे आपलं तेल छान पद्धतीने तापले. आता जर आपण एकदाच वडे घातले आणि खूप जास्त तळतळ बुडबुडे आले तर आतलं जे आवरण असतं ना बटाट्यातलं, कारण वरचं आवरण बघा थोडंसं जाड असतं, त्याने काय होतं आतमध्ये कच्चं राहतं आणि वरूनच नुसतं तळलं जातं. मग ते बटाटे वडे खाताना पिठळ लागतात. त्यामुळं काय करायचं, असे हलकेसे बुडबुडे आले की बटाटे वडा जे आहे सोडून घ्यायचा. बटाट्याला छान असं बेसनाचं कोटिंग करायचं आणि बटाटा वडा साधारण मीडियम टू हाय फ्लेमवर, अगोदर साधारण मीडियम फ्लेमवर 2 मिनटं आणि त्यानंतर हाय फ्लेमवर हे बटाटे वडे तळून घ्यायचे. आता बटाटा वडा टाकला अजिबात टच नाही करायचं. टाकल्यावर थोडंसं साधारण मिनिटभर तसं सोडायचं. त्यानंतर मस्त असे हे खालीवर करत बटाटे वडे जे आहे सोनेरी रंगाचे, गोल्डन रंगाचे जे आहे होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बटाटे वडे जितके आपल्याला वाटतात की अवघड आहे, खूप जास्त पसारा होतो घरी बनवल्यावर, तर असं अजिबात नाही आहे. मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय केले ना तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की बटाटा वडा हा जो आहे अवघड आहे. आता पाऊस पडो किंवा न पडो, पण बटाटा वडा कधीही आपण खाऊ शकतो, कारण बटाटा वडा हा सगळ्यांच्याच आवडीचा आहे. क्वचितच असे असतील की ज्यांना बटाटा वडा आवडत नसेल. तर तुम्हाला बटाटा वडा किती प्रमाणात आवडतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. साधारण अशा रंगाचे होईपर्यंत मस्त असे हे खालीवर करत तळून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेमवर. त्यानंतर लगेचच दुसरेसुद्धा बटाटे वडे एका मागोमाग सोडून घ्यायचे, कारण आपलं तेल तापलेलं आहे आणि पटापट आपल्याला हे बटाटे वडे तळून घ्यायचे. बटाटा वडा गरमही खायला चांगला लागतो, थंडही खायला चांगला लागतो. कोणाला तर थंडच बटाटा वडा आवडतो आणि कोणाला छान असा तेलातून काढलेला गरमागरम. तुम्हाला कसा आवडतो हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर आपली मस्त अशी ही चटणी, त्यानंतर असे गोल गरगरीत वडे, वरचं आवरण मस्त असं हे जाड लेयर्स, आतून मस्त असा मोमो आपलं सारण बटाट्याचं, आणि हे बघा छान असे हे एका रंगाचे सर्व जे आहे बटाटे वडे मी तळून घेतलेले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने, अजिबात पसारा न करता चमच्याने मस्त असे हे बेसनाचं जे आहे वड्याला कोटिंग करून घ्यायचं आणि चमच्यानेच तेलामध्ये सोडायचे. एकदम सोपे जातात. यासोबत मस्त अशी ही तळलेली मिरची, आता चटणी बनवलेली आहे आपण, तर तळलेली मिरची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तळू शकता. त्यानंतर मस्त असे हे पावामध्ये बटाटा आणि चटणी अप्रतिम आहे. कधीतरी जेवणामध्ये बदल आणि कधीतरी मस्त असा हा पोटभरीचा आणि सगळ्यांच्या आवडीचा बेत. डाएट कितीही असू द्या किंवा कितीही आपण विचार करू द्या की आपण तेलकट किंवा जड अन्न खाणार नाही, पण बटाटा वडा म्हटलं की मन काही आवरत नाही. तर अशा पद्धतीने मस्त असे हे वरून खुसखुशीत, आतून मस्त असे हे मऊ बटाटा वडा तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईकसुद्धा करा. आणि अजिबात तेलकट न होणारा हा बटाटा वडा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला कुठेही तेल अजिबात लागत नाही. ही रेसिपी त्यांना सगळ्यांना शेअर करा ज्यांना बटाटा वडा बनवणं अवघड वाटतं.